लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठीचा जी.आर. देखील आलेला आहे। मग आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रामनवमीच्या निमित्ताने योजनेचे पैसे जमा होणार का, असाच प्रश्न राज्यातील लाखो लाडक्या बहिणी विचारत आहेत। कारण लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण आधीच खूप मोठ्या प्रमाणावर लांबले असल्याचे आपण पाहत आहोत। या योजनेचा हप्ता जो की आता 2 महिन्यांचा लाभ एकत्रित होईल अशी आशा राज्यातील सर्व महिलांना होती। ज्या लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला आहेत त्यांना अशी अपेक्षा होती की आता आम्हाला त्या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्च 2 महिन्यांचा एकत्रित लाभ 3000 रुपये मिळतील। परंतु जो जी.आर. मागील 2 दिवसांपूर्वी आला आहे त्या जी.आर. नुसार स्पष्टपणे हे होतं की लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी केवळ फेब्रुवारी महिन्याचेच 1500 रुपये मिळणार आहेत। मग या 1500 रुपयांचे वितरण रामनवमीच्या निमित्ताने आजच होणार का? आपण पाहिलं की कालच त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देखील रामनवमीचे औचित्य साधून किंवा त्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा लाभ वितरित करण्यात आला आहे। आणि मग लाडक्या बहिणींच्या देखील खात्यावरती आज 1500 रुपये येणार का? काय शक्यता आहे? कारण लाखो लाडक्या बहिणी आशा लावून बसलेल्या आहेत। मागील अनेक दिवसांपासून त्यांना योजनेचे पैसे येत नाही आहेत। अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्या वारंवार विचारत आहेत की आमच्या योजनेचा हप्ता कधी येणार, निधीचे वितरण कधी होणार, जी.आर. कधी येणार। तर जी.आर. येऊन 2-3 दिवस झाल्यामुळे आता योजनेचे पैसे कधी येणार असा प्रश्न राज्यातील सर्व लाडक्या बहिणी विचारत आहेत। आणि याबाबतची अपडेट आज खरंच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 1500 रुपये येणार का? आज जर येणार नसतील तर मग हे 1500 रुपये येणार कधी? असे सर्व तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, चॅनलला सबस्क्राइब करायला आणि पेजला फॉलो करायला विसरायचं नाही, जेणेकरून या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचणार आहेत। तर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचा जी.आर. आलेला आहे। या जी.आर. नुसार सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महिला व बाल विकास विभागाला जवळपास 227 कोटींचा निधी त्या ठिकाणी हप्ता वितरित करण्यासाठी देण्यात आलेला आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येण्याचे किंवा वितरणाचे सर्व मार्ग त्या ठिकाणी मोकळे झाले आहेत। आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जे आपण पाहतो की प्रत्येक महिन्याला वितरण होते, त्याच पद्धतीने हा 20वा हप्ता देखील राज्यातील जवळपास 1,80,00,000 ते 2 कोटी महिलांच्या खात्यावरती जमा होतो। याचा अधिकृत आकडा अजून समोर नाही, कारण मागील 4-5 महिन्यांपासून आपण पाहत आहोत की या योजनेमध्ये काय झालंय की अनेक लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिल्यामुळे त्यांचे पैसे आले नाहीत। अनेक लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकल्यामुळे पैसे बंद झाले होते। ई-केवायसी दुरुस्त केल्यानंतर अनेक लाडक्या बहिणींचे पैसे परत सुरू झाले आहेत आणि त्यामुळे साधारणपणे 2 कोटींच्या आसपास लाभार्थी असणारा हा सर्वात मोठी राज्याची योजना आहे। आणि या योजनेअंतर्गत आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण होणार आहे, ज्याच्याकडे सर्व लाडक्या बहिणी आशा लावून बसलेल्या आहेत। खरं पाहायला गेलं तर मार्च महिना संपायला आला आहे आणि आपण आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत बोलतोय। खरं तर प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतोय, महिला व बाल विकास विभागाला विनंती करतोय की या योजनेमध्ये जी अनियमितता आलेली आहे त्या अनियमिततेकडे त्या ठिकाणी सरकारने लक्ष देणं गरजेचं असणार आहे। लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे येत नसल्याने असंख्य लाडक्या बहिणी त्या ठिकाणी नाराज देखील होत आहेत। योजना खूप चांगली आहे, ज्या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावरती थेट वितरण होते डीबीटीच्या माध्यमातून। अगदी कोणालाही त्यांना पैसे द्यावे लागत नाहीत आणि कुठेही जावे लागत नाही, त्यांच्या खात्यावरती थेट ही रक्कम जमा होती। त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होतात आणि अशा पद्धतीने ही योजना कार्यरत आहे। आणि या योजनेमुळे, या लाडकी बहीण योजनेमुळे नक्कीच आमचा घर चालतं, आमचा प्रपंच चालतो किंवा या योजनेच्या मार्फत आम्ही त्या ठिकाणी विविध प्रकारची आमची कामे करून घेतो। अशी ही एक योजना, ज्या योजनेमध्ये आपण पाहिलं की क्रांतिकारी योजना किंवा एक पूर्णपणे गेम चेंजर योजना ठरली। जेव्हा 2019चं किंवा 2024चं त्या ठिकाणी इलेक्शन चालू होतं, त्या इलेक्शनच्या आधीच लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली आणि या लाडकी बहीण योजनेअंतर्गत 4-5 महिन्यांच्या हप्त्याचे वितरण त्या ठिकाणी सरकारच्या वतीने करण्यात आले आणि लाडक्या बहिणींनी भरघोस मतदान देऊन त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमुळे या सरकारला पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलं। अगदी राक्षसी बहुमत घेऊन हे सरकार त्या ठिकाणी सत्तेमध्ये आले आणि त्यानंतर देखील लाडक्या बहिणींना सुरळीतपणे 2-3 महिन्यांच्या हप्त्याचे वितरण झाले। जानेवारी महिना 2025 पासून लाडकी बहीण योजनेमध्ये वितरणामध्ये एक बदल व्हायला लागले, लाडक्या बहिणींची संख्या घटायला लागली आणि त्यासोबतच लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील एक महिना किंवा हप्ता लांब जायला लागला। आता आपण म्हणतोय काय तर फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आपण आज बोलतोय, आज 26 मार्च आहे। तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे आले नाहीत। आता यातील तुम्ही ज्या प्रश्नासाठी या व्हिडिओमध्ये आहे त्या प्रश्नाचं आधी उत्तर देतो की लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला आज वितरण होणार का? तर आज पैसे येणार नाहीत। लाडक्या बहिणींनो, जे काही बोललं जाते माध्यमांमध्ये की
रामनवमीच्या निमित्ताने पैसे येतील, रामनवमीच्या निमित्ताने हप्त्याचे वितरण होईल, तर आज तर पैसे शक्य नाही. व्हायचे असते तर हे कालच व्हायला हवे होते. ज्या पद्धतीने आपण पाहिलं की नमो शेतकरी योजनेला रामनवमीचे औचित्य साधून त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता कालच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला. कारण आज काय आहे, तर आज सरकारी सुट्टी आहे आणि आजच्या दिवशी त्या ठिकाणी वितरणाची प्रक्रिया होणार नाही. काल मोठ्या प्रमाणावर आशा होती, काल अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या निमित्ताने आणि त्या ठिकाणी रामनवमीच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये जो की आपला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे त्याचे वितरण होईल अशी नक्कीच आशा होती. परंतु त्या ठिकाणी हे वितरण झाले नाही. परंतु घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही. यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना लगेच वाटतं की वितरण झाले नाही, मग आता वितरण खूप जास्त पुढे गेलं का, किंवा आता योजनेचे वितरण मग कधी होणार, मग आमचे 1500 रुपये कधी येणार, असे विविध प्रश्न त्या ठिकाणी लाडक्या बहिणी विचारतात. तर लाडक्या बहिणींनो, घाबरून जाण्याचं कोणत्याही प्रकारचं कारण नाही. लक्षात घ्या, GR आलेला आहे त्यामुळे वितरण होणारच आहे. आता हे वितरण शुक्रवार अथवा शनिवारी होणे शक्य वाटत नाही, परंतु सोमवारीपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल असे बोललं जात आहे. मग सोमवार, मंगळवार आणि साधारणपणे 2 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येतील. कारण आता शनिवारी देखील सुट्टी आहे, रविवार सुट्टी आणि आता शुक्रवार देखील एक दिवस यामध्ये उरतोय. आता एकाच दिवशी जर शुक्रवारचा जर योजनेचे हप्त्याचे वितरण झाले तरच लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी योजनेचे पैसे मिळतील, अन्यथा मग हे वितरण डायरेक्ट सोमवारी जाईल. परंतु शुक्रवारी देखील हप्त्याचे वितरण होण्याची मोठी प्रमाणात शक्यता आहे. मी 2च वार सांगतो, एक तर सोमवार किंवा शुक्रवार, दोन्हीकडे 50-50% आहे. परंतु या 2 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नक्कीच वितरण होणार आहे. शुक्रवारी देखील वितरणाची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. कारण लक्षात घ्या, आता आपण लाडकी बहीण योजनेमध्ये मागील 5-6 महिन्यांपासून पाहतोय की 4-5 दिवस, 2-3 दिवस वितरणासाठी लागत नाहीत. त्याच दिवशी, ज्या दिवशी वितरण सुरू होतं त्याच दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होतात. अगदी 4-5% अशा महिला असतात की ज्यांचा बँक सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही टेक्निकल इश्यूमुळे त्यांचे पैसे दुसऱ्या दिवशी जमा होतात. अन्यथा जवळपास सर्वच्या सर्व महिलांना त्या ठिकाणी एकाच दिवशी पैसे जमा होतात आणि एकाच दिवशी जर नाही झाले तर 2 दिवसात मात्र पैसे नक्कीच जमा होतात. मग शनिवारी त्या ठिकाणी एकदा DBT प्रक्रिया शुक्रवारी सुरू केली तर शनिवारी देखील पैसे वितरित होण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. परंतु ही DBT प्रक्रिया त्या ठिकाणी झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वितरण होण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. त्यामुळे आज पैसे येणार नाहीत, परंतु उद्या अथवा सोमवार हे 2 वार खूप जास्त महत्त्वाचे असणार आहेत. परंतु उद्या जर वितरण होणार असेल तर त्या ठिकाणी कदाचित आपल्या महिला व बालविकास मंत्री आजच या संदर्भातील पोस्ट देखील करू शकतील किंवा या संदर्भातील अपडेट देखील आम्ही नक्कीच जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या आज करतोय. आणि कोणतीही अपडेट आल्यानंतर नक्कीच तुम्हाला याबाबतची सविस्तर व्हिडिओ आपल्या पेजवर आणि चॅनलवर येणार आहे. त्यामुळे आपल्या पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करून ही व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करून अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने चॅनलला सबस्क्राईब करून तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. जय महाराष्ट्र.